2 सिंपल रूल आहे स्टँडअपचे. रूल नंबर पहिला, का मी काही म्हणू तुम्हाला हसायचं आहे, ठीक आहे. आणि रूल नंबर दुसरा, तुम्हाला हसायचं आहे मी काही म्हणू. काय नाटक लावलं? सकाळी थंडी, दुपारी गरमी, रात्री रेनकोट. काय वय हा फॅशन शो? बायाची तर काही कदरच नाही. कोणते कपडे काढावं आम्ही पहिलेच सांग. थंडीचे काढू का उन्हाळ्याचे काढू का पावसाळ्याचे काढू म्हणून? नाही तर काय, तर डिसेंबर सुरू आहे, जरा डिसेंबर वाली वाघ. नाही तर काय, तर कन्फ्यूज करून टाकलं बायाला नुसतं. आम्ही का नुसते कपडेच काढत राहू का? मी माझी जर्नी लॉकडाऊन पासून सुरू केली. तुमच्या बहुतेक लोकांना माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये मी माझे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि हळूहळू मी नेहा ठोंबरेपासनं तुम्ही मला ठोंबरेबाई केलं. त्यावेळी एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही, तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि 8-8 तासाची शिफ्ट देऊन टाका. ठोंबरेबाई, तुम्हाला काय वाटते कोण मुख्यमंत्री बनलं पाहिजे? मी तर म्हणतो सर्कस सुद्धा तिघालेही मुख्यमंत्री बनवून टाका. कायले कोणाला राग न लोभ, मस्त 8-8 घंट्याच्या 3 शिफ्टा लावायच्या आणि झालं. कोणाला राग नाही ना लोभ नाही आणि सरकारचंही काम मस्त 24 तास सुरू राहते. फायदा आहे. लयच भारी सोल्युशन सांगितलं जी. तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली. सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत दादा, कारण 6 वाजता तयार असतात ते. 4 वाजेपासून 12 वाजेपर्यंत मी. 12 ते 8 कोण राहू शकतं? नेहा इन इटसेल्फ एज एन आर्टिस्ट ने अपने आप को हर एक टाइम के साथ, हर एक लेवल के साथ उसने अपना गेम बढ़ाया है. उसने अपने आप को रीडिफाइन किया है. नाउ विथ हर ओन स्टैंड अप कॉमेडी शो शी इज़ अगेन रीडिफाइनिंग अ लेवल इन अ पोर्टफोलियो दैट विल बी अ स्टैंड अप कॉमेडी शो, दैट टू इन मराठी एंड दैट टू अ वुमेन ओरिएंटेड शो. पण थँकफुली माझे पप्पा खूप फेमिनिस्ट आहे. आय एम व्हेरी लकी की मला फेमिनिस्ट वडील मिळाले. माझ्या आईने माझ्या वडिलांना म्हटलं की अहो आज महिला दिवस आहे, तर मी जे आहे थोडा महिला दिवसाच्या कार्यक्रमाला जाणार आहे. तर माझे वडील बोलले हो जिथे जायचं तिथं जा, फक्त सकाळचा स्वयंपाक करून जा. मुंबई पुण्याकडले लोक विदर्भातल्या लोकांना घेऊन काम करायला जातात. इव्हन विदर्भामध्ये जेव्हा मूवीज शूट होतात ते तुम्हाला ओळखत नसतात, तुम्ही कोण आहे काय आहे. त्यामुळे जी ट्रीटमेंट असते आर्टिस्टला ती पण बदलत जाते. त्यामुळे तुमची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं आणि तेही विदर्भात राहून मुंबई पुणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचंच म्हणेन मी, मुंबई पुणे म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला ती ओळख पटवून देणं ही खूप महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी एक आर्टिस्ट म्हणून प्रत्येकाला येत असते असं मला वाटतं. आणि आज मी ठोंबरीनबाईच्या स्टँडअप कॉमेडी शोला आलेली आहे. मला खूप छान वाटतं आहे की विदर्भातील एक मुलगी प्रयत्न करते आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात विदर्भाची एक ओळख पटवून देण्याचा. त्यामुळे मला खूप आनंद होतो हे बघताना आणि मी तिला शुभेच्छा देणार. ऑल द बेस्ट. ठोंबरेबाई थोडी फनी पण ठोंबरेबाई गरम कलाकार कुणाचं ऐकत नाही. ठोंबरेबाई लय अलगच आहे. ठोंबरेबाई समजत नाही काही. ठोंबरेबाई मला कळलं का? ठोंबरेबाई. When you are free और फोन करो सी, जब रीड करो ओपन वहाँ आती एक स्त्री. थोड़ा दूर करे स्ट्रेस, हर फेस सीज फ्लेक्स. अब माय कर हाय फॉलो करून पाय. ठोंबरेबाई ये फायताडा शीस. ठोंबरेबाई काय विना पुढच्याचं माहित नाही. ठोंबरेबाई ऐकता का पहिले माय? शीस ठोंबरेबाई केव्हा ठीक होईल ते सगळं. ठोंबरेबाई डोक्याला ताप. अभिजात मराठीचा दर्जा जरी मिळाला असेल मराठीला अभिजात भाषेचा, तरी कुठे ना कुठे वेगवेगळ्या ज्या भाषा असतात त्यांची घुसमट होते. म्हणजे जसं आम्ही विदर्भातले आहो, वऱ्हाडी भाषेला घेऊन जेव्हा शिकायला पुण्या मुंबईला गेलो तर एक वेगळ्या अँगलने नेहमी जोकचा विषय बनतो आपण. आणि मग जेव्हा आम्ही स्टँडअप करायला निघतो तर एक असं होतं की यांना पाहायला यांचीच ऑडियन्स येईल अशासारखं. म्हणजे विदर्भातली कॉमिक आहे तर विदर्भातली ऑडियन्स हिला पाहायला येईल. भाषा तेव्हा समृद्ध होते जेव्हा की सगळ्या रिजनची भाषा मिळून त्याचं एकत्रित जी काही भाषा फुलते तेव्हा ती सुंदर होते. आणि विदर्भातला कलाकाराचा अनुभव म्हणाल तर इट्स नॉट इझी की तुम्हाला सगळंच मग मॅनेज करावं लागतं. जे पण अपॉर्च्युनिटीज इथे आहेत, जशा संध्या अवेलेबल आहेत, त्या जसं टॅलेंट अवेलेबल आहे त्यांच्यासोबत मिळून आपल्याला जे आहे पुढे जावं लागतं. सो वऱ्हाडी भाषेला घेऊन मी आज पहिल्यांदा इथे स्टँडअप करणार आहे. मला खूप अभिमान आहे माझ्या भाषेचा, माझ्या कल्चरचा.
आणि मला वाटतं की माझ्या तोंडात जी भाषा आहे तर मी त्याच भाषेत बोललं पाहिजे. सो मी खूप एक्सायटेड आहे की आजचा माझा पहिला शो कसा होतो. बस बाकी नंतर बोलू. माझं नाव साहिल वनकर आहे. सो आय एम बेसिकली फ्रॉम चंद्रपूर अँड आय हॅव बीन डुईंग दिस स्टँडअप कॉमेडी फ्रॉम लाईक कपल ऑफ मंथ्स. ॲक्च्युली स्टँडअप कॉमेडी चालू करायचं मेन रिझन जे होतं ते होतं की माझ्या आतमधले जे भाडस आहेत ते काढायचं. आय हॅव बीन सीन की खूप साऱ्या गोष्टी बघितल्या आजूबाजूला जे मला सांगायचं होतं, पण आय डोंट नो कॉमेडी इज द वे आय चोज टू टेल दो स्टोरीज. सो सिन्स आय एम फ्रॉम चंद्रपूर, नॉट एक्झॅक्टली फ्रॉम चंद्रपूर, चंद्रपूरच्या अजून आय गेस 50-1 किलोमीटरवर अजून एक छोटंसं गाव आहे पोंभुर्णा. आणि ऑफकोर्स चंद्रपूरमध्ये ओपन माईक्स नसतात. स्टँडअप असा आर्ट फॉर्म आहे ज्याच्यासाठी तुम्हाला ऑडियन्सची गरज असते, ओपन माईक्सची गरज असते. सो मी लाईक नागपूरला ट्रॅव्हल करावा लागतो. इट्स ऑलमोस्ट लाईक 180 किलोमीटर्स फ्रॉम माय विलेज टू नागपूर. सो 5 मिनटाच्या स्लॉटसाठी मला वीकेंड्समध्ये किंवा वीकडेजमध्ये माझं प्रोफेशनल वर्क म्हणजे जे मी ॲक्च्युअल जॉब करतो त्याला मॅनेज करत मला इकडे ट्रॅव्हल करावं लागतं. सो इट्स बीन डिफिकल्ट सिन्स वी डोंट हॅव अपॉर्च्युनिटी. अजून एक मला सांगायचं वाटतं की ज्या प्रकारे नेहा जी स्टँडअप कॉमेडी करते आहे ती मराठीमध्ये करते आहे. नागपूर हा एरिया महाराष्ट्रामध्ये असून खूप म्हणजे पूर्ण आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितली 9-10 करोड समथिंग 11 करोड्स आय गेस, बट हातावर मोजण्या इतके स्टँडअप कॉमिक्स आहेत. सो मला असं वाटलं की मराठी स्टँडअप कॉमिक असणं खूप गरजेचं आहे. नेहा ती नागपूरमध्ये आय डोंट नो, पण आय गेस पहिली फिमेल मराठी स्टँडअप कॉमिक्स आहे जिने स्वतःचा शो टाकला आहे. अँड विच इज ग्रेट फॉर हर, विच इज ग्रेट फॉर इन जनरल फॉर वुमन्स, बिकॉज शी हॅज लाईक कल्ट वुमन फॉलोविंग. तिच्या इंस्टाग्रामवर जे फॉलोईंग्स आहेत ते लाईक मोस्टली लेडीज असतात, वुमन्स आहेत. सो इट विल शुअरली इन्स्पायर दॅम. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे ती मराठी स्टँडअप कॉमेडीला समोर नेते आहे, विच विल इव्हेंच्युअली विल हेल्प होल सीन. मराठी लोकांना मराठी कॉमिक्सला हेल्प करेल. वेस्टकडे गेले जसं पुणे, मुंबई त्या साईडला जर गेलं, त्या साईडला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप म्हणजे त्या लाईक स्टँडअप कॉमेडी म्हणा ऑर एनी अदर क्रिएटिव्ह आर्ट फॉर्म. बट या साईडला लाईक नागपूर, विदर्भ कमी अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्याही कमी अपॉर्च्युनिटीजमध्ये टू पुट युअर ओन शो, ऑडियन्सला बोलवणं, प्रोड्यूस करणं, इट्स काइंड ऑफ डिफिकल्ट अँड शी इज डुईंग इट. कुडोज टू हर अँड इट विल हेल्प हर अँड ऑल द सीन. पहिल्यांदा स्टँडअप कॉमेडी शो लाईव्ह बघतो. सेम हिअर. आतापर्यंत ऑनलाईन हे ते खूप बघितलं. ग्रेट. आय एम ग्लॅड की तुम्ही माझा शो लाईव्ह बघताय आणि यू आर कॉन्ट्रीब्युटिंग ऑल्सो इन अ शो. म्हणजे मॅनेजही करताय आणि बघतायत पण. तर आज मला तुम्हा सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे की तुमची ही ठोंबरेबाई 3 मेला लंडनला प्रयोग. सो बेसिकली मैं नेहा को बहुत टाइम से नहीं जानती हूँ, बट जब से उसको जाना है एंड जितने कम टाइम में उसके बाद उसको इंस्टा रील से स्टेज पर देखना, सुपर प्राउड मोमेंट एंड इमोशनल मोमेंट, बिकॉज बेसिकली इट्स बहन कोड, सो विमेन सपोर्टिंग विमेन, एंड आई एम सो हैप्पी कि वो लंदन जा रही है. सो नेहा, ऑल द बेस्ट. और तुम्हारा ये जो शो था इट वॉज लाइक ब्लास्ट था. दैट्स इट. थैंक यू सो मच. आजचा नेहागिरी यांचा कार्यक्रम फार सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण आणि वऱ्हाडी भाषेचं एक अस्सल विनोदी असा प्रकार यांनी मांडला. अगोदर नकला येत होत्या नाना रेटरपासून, दादा घाटोळपासून, पण एक आधुनिक मॉडर्न प्रकारे ही विनोदी त्यांचं स्टँडअप, त्यांचं ते विनोद करण्याची शैली आणि
समाजातील असे काही छोटे छोटे प्रसंग आहेत त्यातून विनोद निर्माण होतो. हाय, मी अंकिता. मी नेहाचा आज स्टँडअप बघायला आली होती, लाडकी बहीण, आणि इट वॉज अ लाफ्टर राईट. इट वॉज अमेझिंग. आणि जेव्हा केव्हा नेक्स्ट टाईम होईल लाडकी बहीण नागपुरात, तर नागपूरच्या लोकांनी बघा. बाहेर कुठे झाला तर बाहेरच्या लोकांनी बघा, पण नक्की बघा. हाय, मैं संकल्प. मैं लड़की बहन स्टैंड अप देखने आया था एंड विदर्भा गॉट इट्स फर्स्ट स्टैंड अप एक्ट विच इज़ इन मराठी एंड आई एन्जॉयड इट अ लॉट. थैंक यू. सो शो डन. बहुत ही बढ़िया शो था. शो के बाद एज अ परफॉर्मर नेहा के लिए रिस्पेक्ट बहुत बढ़ गई है. व्हाट अ परफॉर्मेंस. शो खरंच खूप छान झाला आहे. ॲक्च्युली पहिला फीमेल मराठी स्टँडअप कॉमेडी सोलो शो. इट वॉज ऑसम. मला चान्स भेटला ओपन करायचा. इट वॉज ऑल्सो माय फर्स्ट शो अँड इट वॉज गुड शो. खूप मजा आली. खूप चांगले लोक होते. अँड यार नेहा इज अमेझिंग परफॉर्मर यार. कुडोज टू हर. पहिल्यांदा आयुष्यात मी स्टँडअप कॉमेडी शो लाईव्ह बघितला. लई व्हिडिओ यूट्यूबवर बघितले होते. पहिल्यांदा बघितला आणि मजा आली. ऑडियन्समध्ये बसून प्रत्यक्ष पाहण्यामध्ये मजा येते. पण आज असं ऑडियन्समध्ये पण काय चालू आहे, गुदगुद काय चालू आहे ते सगळं दिसायचे. खूप मजा आली. ऑल द बेस्ट. याच्यानंतरचे शो पण खूप चांगले होतील आणि ऑल द बेस्ट फॉर अपकमिंग शोज नेहा. झाला पहिला शो हा पहिलाच राहते. कधी कानातलेच पडन, कधी म्युझिकच गडबड होईन, पण फायनली केला बुवा एकदाचा आणि मजा आली. मला असं वाटते का ठोंबरेबाईमध्ये लोकांना जास्त उठले, कारण का ते आता मलाही असं वाटते का ते कॅरेक्टरची मला एवढी सवय झाली आहे की मी नेहा कमीन ठोंबरेबाई म्हणून जास्त फिरू का काय. बट पहिला शो वॉज नाईस आणि मेन म्हणजे हा शो हाऊसफुल गेला. ते विदर्भात हाऊसफुल गेला हे महत्त्वाचं आहे. सो आणि हे सगळं पेड ऑडियन्स होता. म्हणजे काही माझ्या ओळखीचे पण लोक नव्हते बिचारे, तिकीट काढून आले. ते पण इंग्लंड नाही कोणती आज न्यूझीलंड वर्सेस इंडिया मॅचच्या दिवशी. वा, व्हेरी गुड. म्युझिक ना हागलं यार थोडंसं.